नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच महिला बालविकास भरतीचा पहिला शिफ्टचा पेपर संपलेला विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचे प्रश्न आपल्या हाती आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा जर पॅटर्न जर बघितला आपण विद्यार्थी मित्रांनो, याचा आश्चर्यचकित म्हणजे असं की आपल्या महिला बालविकाससाठी हे जे आहे यासाठी टोटल विद्यार्थी मित्रांनो जे BMCचे पेपर झाले होते आपले कोणते तर BMC आपले कार्यकारी सहाय्यकसाठी जे पेपर झाले विद्यार्थी मित्रांनो, तो टोटल पूर्णच्या पूर्ण 100% फॉलो आपल्या इकडे पॅटर्न इकडे फॉलो होताना दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, जिकडे ज्या क्वेश्चनची पॅटर्नची पद्धत होती तीच इकडे आपल्याला पूर्णतः फॉलो होताना दिसते. त्यामुळे BMC वाल्यांना आता ज्यांची कंटिन्यू तयारी होती त्यांना इकडे फायदा होणारच आहे या परीक्षेसाठी. बघा आता मराठीमध्ये कोणते प्रश्न आले विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघू सब्जेक्ट वाईज कोणते प्रश्न आले. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये प्रयोगावर क्वेश्चन आले होते. बघा प्रयोगावरती प्रश्न आले. तसेच शब्दाच्या जाती म्हणजे आपल्या शब्दाच्या जातीवर सुद्धा प्रश्न आले विद्यार्थी मित्रांनो. शब्दाच्या जाती या चॅप्टरवर सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत जे की आपल्या समजा BMC तिकडे नव्हते. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे प्रकार वगैरे काय तर वाक्याच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न आलेत. वाक्याच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. बघ त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, समानार्थी आणि तसेच विरुद्धार्थी शब्दसुद्धा आलेले आहेत. बघा मराठीवर कशाला तर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. त्याच्यामुळे आहे आणि जास्त मुलांचं म्हणणं की याच्यावर सर जास्त प्रश्न आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा आता येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला काय आणि कंपल्सरी एक उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा उतारा होता, उतार्यावरती प्रश्न होते. त्याच्यामुळे उतारा करणं सुद्धा गरजेचं होते. आणि सेम पॅटर्न इंग्लिशमध्ये देखील फॉलो झाला विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिशमध्ये देखील सेम पॅटर्न फॉलो आहे. इंग्लिशमध्ये काय तर अँटोनिम्स सिनोनिम्स वगैरे विचारले होते. इडियम्स फ्रेजेससुद्धा विचारले होत्या. इडियम्स फ्रेजेस तसेच तिथंसुद्धा टेन्सवर क्वेश्चन होते. टेन्सवर सुद्धा क्वेश्चन होते आणि ते इरर वगैरे विचारले होते टेन्सला पकडून. पॅराजंबल वगैरे होतं तिथं. इडियम्स फ्रेजेस लक्षात ठेवा. इडियम्स फ्रेजेस होते, व्हर्ब होते, टेन्स होते, प्रोव्हर्ब्स म्हणजे व्हर्ब्स होते, प्रोव्हर्ब्स होते. तसे विद्यार्थी मित्रांनो इथंसुद्धा एक उतारा होता. इंग्लिशला सुद्धा एक उतारा आला होता. आणि मेन गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मॅथ विचारलेलं नाही आहे हे सगळ्यात लक्षात ठेवा. BMCला सुद्धा आधी मॅथ विचारलं नव्हतं, इथे सुद्धा मॅथ विचारलेलं नाही तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा इथे मॅथ विचारलेलं नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे इथं काय फक्त तुम्हाला काय तर रिझनिंग विचारले गेलेलं आहे. आणि रिझनिंगमध्ये सुद्धा काय काय विचारलं आहे तर आपलं जिकडं नंबर सिरीज लेटर सिरीज जी होती आपली नंबर सिरीज तसेच लेटर सिरीज वगैरे जी आहे तिच्यावर प्रश्न विचारले विद्यार्थी मित्रांनो. सेटिंग अरेंजमेंट वगैरे विचारलेलं आहे. नंबर सिरीज लेटर सिरीज सेटिंग अरेंजमेंट वगैरे विचारलं आहे. आणि मेन गोष्ट विद्यार्थी मित्रांनो GSचा जर काढला विषय तर बघा GSमध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठा घोळमध्ये GSमध्ये विचारलं आहे तुम्हाला ते म्हणजे करंट. पण इथं असा फरक होता की विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की 2024चे प्रश्न दिसले. तिथं BMCला असं काही झालेलं नव्हतं. इथं करंटला तुम्हाला 2024चे प्रश्न दिसले. त्यामुळे एक तर करंट तुमचं 2024चं केलं असेल तर तुम्हाला ते चांगले मार्क येणार आहेत. आणि राहिला GSचा, GSमध्ये तर भूगोलावर एखादा प्रश्न दिसतोय, तसेच पॉलिटीवरती एखादा प्रश्न दिसतोय. आणि विद्यार्थी पॉलिटीवरच खास करून मेन गोष्ट म्हणजे पॉलिटीवर काय विचारलं जाते तर पॉलिटीवरती कलमा विचारले जातात, कलमा. त्यामुळं कलमाची एक रिव्हिजन मारून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. कलमाची रिव्हिजन मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळं हे पॅटर्न लक्षात ठेवा. आणि समोरचे येणारे पॅटर्न याच पॅटर्ननुसार पेपर होणार आहेत. कारण की BMCला आपण बघितलं पहिल्यापासून तर शेवटच्या पेपरपर्यंत पूर्ण 100% तोच पॅटर्न फॉलो गेला होता. आणि इथे सुद्धा तेच होणार आहे. पहिल्या पेपरपासून शेवटच्या पेपरपर्यंत आपला तोच पॅटर्न फॉलो होणार आहे जो की आता चालू आहे सध्या. त्यामुळं मराठीमध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, प्रयोग वगैरे याचे पटकन रिव्हिजन मारून घ्यायचे आहे. इंग्लिशचे सुद्धा इडियम्स फ्रेजेस वगैरे हे जे वाचून घ्यायचे आहे पटकन फास्टमध्ये. आणि राहिला प्रश्न मॅथचा तर तुम्हाला बघितलं तुम्ही मॅथ तर विचारलं जात नाही आणि 100% विचारलं जाणार नाही. आणि GSचं जे आहे तुम्हाला करंट आधीपासूनच सांगत होतो आपण की करंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. करंटच तुमचा TCS पॅटर्ननुसार जे आहे ना तर करंट तुमच्या पेपरचं हे सगळं ठरवतं आहे. राहिलं इकडं मराठीसुद्धा मारतात पोरं. आता रिजनिंग आलं, मॅथ नाही नसल्यामुळे रिजनिंगसुद्धा पोरं आउट ऑफच मारणार झाले. मराठी बी बऱ्यापैकी पोरं आउट ऑफ मारणार झाले. राहिलं इंग्लिशचा 2च विषय फक्त आपला मार्क ठरवणार ते म्हणजे आपलं इंग्लिश आणि आपलं ते GS जे म्हणजे ज्याला आपण करंट विचारलं जात आहे. GSवर विद्यार्थी मित्रांनो भूगोलावरती पॉलिटीवरती एखादा प्रश्न विचारला जातो आहे. इतिहासावरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो आहे. पण सगळ्यात जास्त प्रश्न कशावर विचारला जातात करंटवर. त्याच्यामुळे इंग्लिश आणि करंट इंग्लिश पण बऱ्यापैकी पोरांचं चांगलं असतं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मार्क ठरणारा क्वेश्चन हा म्हणजे GS असणार आहे. याच्यानुसार आपला कटअप ठरणार आहे. इथं जर आपल्याला चांगले मार्क आले तर आपण कटअपच्या आत असणार आहे आणि इथं जर आपल्याला मार्क नाही आले तर आपण कटअपच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे आपलं मराठी, आपलं रिजनिंग
जे आपल्याला रिजनिंग विचारणार आहे याचे प्रश्न आपल्या हातचे जाता कामा नये आणि इंग्लिशमध्ये जेवढे जास्तीत जास्त प्रश्न घेता येईल आपल्याला तेवढे आपले जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानुसार आपण कटअपमध्ये बसणार आहे. मग नाहीतर आपल्याला GS करंटचं जे आहे करंट जर जमलं आपल्याला तर आपण कटअपच्या आत जाऊ शकतो, नाहीतर आपण कटअपच्या बाहेर पडणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे करंटवर सुद्धा आता फास्टमध्ये रिव्हिजन मारून घ्या. ज्यांच्या पेपरला 3-4 दिवस टाईम आहे त्यांनी फास्टमध्ये रिव्हिजन मारून घ्यायचे आहे. आणि हा आपल्या क्वेश्चनचे पॅटर्न होता. आपलं नेक्स्ट क्वेश्चन जे BMCचे म्हणजे आपण बघितलं BMCचा टोटल पॅटर्न फॉलो होते. आता नेक्स्ट शिफ्टचे क्वेश्चनसुद्धा आपल्याला येणारच आहे, ते पण आपण सुद्धा बघू. आता काय आहे त्याचं नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण बघू. तर चला आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.